बाईने जॉब करावा नाही करावा, पण जर करत नाही तर ऍटलिस्ट आपण पैसे कसे वाचवू शकतो हे तरी आपण बघितलं पाहिजे. कुठलीही अडचण येऊ दे, काही येऊ दे, एक वेळ पुरुष थोडासा डिप्रेशन मध्ये जास्त लवकर जाऊन हार मानू शकतो, पण स्त्री अशी कधीच करत नाही. आणि ती स्ट्रेंथ फक्त तुम्हाला लक्षात आली पाहिजे, त्याची जाणीव झाली पाहिजे. घरच्या किचन मधून बिझनेस सुरू करण्यासाठी तू काय टिप्स देशील आपल्या सगळ्या गृहिणींना? कोणतीही गोष्ट जी आपण शिकतो किंवा आपले कष्ट त्याच्यात असतात ना, प्रामाणिक कष्ट, ते कधीच वाया जात नाही. आयुष्यात त्याचा कुठे ना कुठेतरी उपयोग येतो. त्यामुळं जेव्हा तुम्ही बिझनेस करताय त्यावेळी आधी सुरुवातीला छोट्यापासून सुरुवात करा आणि मग हळूहळू हळूहळू वाढवत राहा. म्हणजे एक सहज म्हणून चालू केलेल्या गोष्ट होती, पण आता जो कोणी भेटतो तो एकच सांगतो, तुमचं प्रमाण आहे जे आम्हाला कुठेही मिळत. खरंच आहे. माझ्या मते कोणताही क्रिएटर ना किती सबस्क्रायबर्स आहेत, तुला किती व्ह्यूज मिळतात याच्यावर मोठा नाहीये, तर तू कॉन्टेंट किती चांगल्या क्वालिटीचं देतेस याच्यावर आहे. आजकाल सोशल मीडियावर ट्रोल होणं हे सुद्धा खूप म्हणजे कॉमन गोष्ट झाली आहे खरं. तर तुम्हाला असे काही अनुभव आलेत का? काही लोक असे असतात की ते मुद्दाम होऊन खोचकपणे तुम्हाला कमेंट करतात. अशा लोकांना मी सोडून देते, त्यांना रिप्लाय करण्याचं सुद्धा मी तसंही घेत नाही, कारण या लोकांना विनाकारण महत्व द्यायचं नाही. कधी कधी असं झालंय का की तुला खूप भूक लागली पण तुला काही करायचं नाहीये, मग तू कुठला पदार्थ तेव्हा ऑर्डर करतेस? पण अशा वेळी मग मी चहा करते. सरिताज किचन हे तुझ्यासाठी नक्की काय आहे, एका शब्दात सांग.